आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे पण हे कोण करणार असं? हा, घरचेच आहेत सगळे आणि यांच्या खोलीमध्ये. डॉक्टर या, अजून काही गोळ्या लागणार असतील तर मला प्रिस्क्रिप्शन लिहून द्या. चला प्लीज. थँक्यू डॉक्टर. कसं वाटतंय रे आता? हे कोणी असं का करेल? डॅडवर कोणाचा असा राग वगैरे असण्याचा काय संबंध आहे? असं कोण करणार श्रेयस? आय डोंट अंडरस्टँड. दिस इज नम्रता. अमृता, रूम क्लिनिंगला तुम्हीच आला होता ना मगाशी? हो, पण आम्ही काहीच नाही केलं. आम्ही फक्त रूम क्लीन करायला आलो होतो. व्हॉट इज दिस? हा, तुम्ही ड्रॉवरना हात लावला? औषधं इकडे तिकडे केली का तुम्ही? हा हलगर्जीपणा आम्हाला अजिबात चालणार नाहीये. संजय, हे असे लोक आपल्याकडे काम करायला नकोय. प्लीज थ्रो देम आउट. ममा डोंट वरी. आपलं हे लग्नाचं घर होतं, काहीतरी गडबड झाली असेल. आणि जी मुलगी घरच्यांच्या चांगल्यासाठी उपास करते ती हे असलं काम का करेल? आणि तिला काय मिळणार आहे हे असं करून? पण मला एक गोष्ट कळत नाहीये, डॅडला त्रास देऊन कोणाला काय मिळणार आहे? नाही पण म्हणजे कोणीतरी हे आपल्या बाबतीत वाईट करतंय मुद्दामून, असं आहे का? नो आयडिया श्रेयस. बट आय थिंक दिस इज अ लर्निंग. आपण सगळ्यांनीच थोडी काळजी घेऊया. ओके, राईट. कुणावरही डिपेंड न राहता आता आपणच आपली काळजी घ्यायला हवी. डॅड, काळजी घ्या. आम्हाला वाटतं आता अरविंदने आराम करायला हवा. लेट हिम रेस्ट. आत्ताच इंजेक्शन घेतलंय ना. सो आई. हो डॅड, श्रेयस, मला कसला विचार करतोयस? मला काही कळतच नाहीये. डॅडच्या बाबतीत असं कोण करू शकतं? आता असा विचार नको करूस. अरविंदला वाटेल बरं. नको काळजी करूस. जा, तुम्ही दोघं झोपायला जा बरं. नाही आजी, त्यांना बरं वाटत नाही तोवर मला काही झोप लागायची नाही. हो, ते पूर्णपणे बरे होत नाही ना तोपर्यंत चैनच पडणार नाही. आणि मी काय म्हणतोय, डॅडना आता बरं नसताना आपण स्वित्झर्लंडची टूर पोस्टपोन करूया. डोंट वरी प्लीज. थँक्यू सो मच. कारण आता मम्माना आणि डॅडना आपली जास्त गरज आहे. आणि हे जे काही घडलंय त्यावरून हे क्लिअर आहे की कोणीतरी आपल्या वाईटावर आहे. त्यामुळे आपण आता घरी नसणं हे रिस्की आहे. आय होप यू डोंट माइंड. श्रेयस, आत्ता डॅडची तब्येत आणि ह्या घरची सेफ्टी सगळ्यात जास्त महत्वाची आहे. आणि स्वित्झर्लंड काय आपण कधीही जाऊ शकतो. माझा अंदाज खरा आहे ह्याची खात्री पटायला लागली आता. मी आणि श्रेयस एकमेकांच्या जवळ येऊ नयेत म्हणून ह्या बाईने स्वतःच्या नवऱ्याचा जीव पणाला लावला. म्हणजे खरंच हिच्या मनात भीती की जर श्रेयस आणि मी जवळ आलो तर तो माझ्याच तालावर नाचेल. आणि हेच तर तिला नको आहे.
पण म्हणून अजून किती खालच्या पातळीवर उतरणार आहे ही बाई. मी काय म्हणते, तुम्ही असं नका करू, जा ना तुम्ही, तिला वाईट वाटेल रे. आजी, आता ह्या क्षणी जोपर्यंत बाबांची तब्येत बरी होत नाही तोपर्यंत श्रेयस आणि माझं इथे राहणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. थँक्यू सो मच. आय एम सो लकी की तू माझी बायको आहेस. वहिनी, तू खरंच खूप समजूतदार आहेस ग. बरी, मला तुझा अभिमान वाटतो खरंच. चला जाऊन झोपा. चला. आम्हाला वाटलं होतं हिचा हनीमून कॅन्सल झाला तर शील बी सॅड, पण ही तर खुश दिसते. प्लॅन आमचा सक्सेसफुल झालाय आणि आनंद हिच्या चेहऱ्यावर दिसतोय. काय बघतोयस? एक सुंदर स्वप्न बघतोय. असं उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघणारं मी पहिल्यांदा कोणीतरी बघतेय. जागेपणी स्वप्न दाखवणारं मी सुद्धा पाहिलं नव्हतं कोणी. खरंच? असं म्हणतात, सकाळी बघितलेली स्वप्न खरी ठरतात. माझं स्वप्न तर कधीच खरं ठरलंय. आता फक्त या स्वप्नातून कोणी जागा करायला नको बस. शेवटी स्वप्न म्हटलं की ते कधी तुटेल सांगता येत नाही. आज न उद्या भानावर यावंच लागणार. झालं? आता लवकर आवरून डॅडना बघायला जायला हवं ना. तू आरामात आवर ना, मी भेटून येतो डॅडना तोपर्यंत. नाही, आपण दोघं एकत्र जायचंय. प्लीज. बरं चालेल, थांबतो मी तुझं आवरून होईपर्यंत. आलीच. ये. योग्य वेळी योग्य जागी योग्य व्यक्ती लाईफ मध्ये आली की लाईफ चेंजेस होऊन जातं. आय एम लव्हिंग इट. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आय होप मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही करत आहे ना? नाही, झालंय माझा योगा करून. ओके. बाय द वे, तुम्हाला काल रात्री नीट झोप लागली आहे ना? नाही म्हणजे नवीन घरात नवीन ठिकाणी लवकर झोप येत नाही ना, म्हणून विचारलं.
नाही थँक्यू, छान नाही म्हणता येणार, पण झालीये तुटक तुटक. सेम इयर. यू नो ना डॅडची तब्येत. हो, त्यांना मी काल रात्रीपासून भेटलेच नाही. हे सगळं आवरून झालं ना की त्यांना जाऊन एकदा भेटून येईल मी. मी फ्रेश होऊन खालीच जाणार आहे. मी असं म्हणतो आपण एकत्र जाऊया का, म्हणजे इफ यू डोंट माइंड. हो चालेल, मी आवरून घेते. ओके ओके. मी जातो, फ्रेश होतो. ओके. फक्त आराध्याच नाही, ती श्रावणी आहे ना, ती सुद्धा डोकेदुखी ठरू शकते. लवकरात लवकर या दोन्ही डॉन मार्केट मुलींना घराबाहेर काढायला. यशोधरा, ब्रेकफास्ट पाठव, गोळ्या घ्यायच्यात. हो. नम्रता, यशोधराला आमचं सगळं सत्य कळलंय, माहितीये ना तुला? हो ताई. आता आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. आत्ता ती गप्प बसलीये कारण तिला तिचं सत्य तिच्या मुलांना कळू द्यायचं नाहीये, पण ती फार वेळ गप्प बसणाऱ्यातली नाहीये. यू नो दॅट राईट? म्हणजे आता काय करतील त्या? अगं, श्रावू आणि मला या घरातून लवकरात लवकर कसं बाहेर काढता येईल ह्याचा ती विचार करत असेल, कारण आपल्याला तिच्या एक पाऊल पुढे जायचंय. तू काळजी करू नकोस ताई, मी नीट लक्ष ठेवेन त्यांच्यावर. फक्त तेवढंच गरजेचं नाहीये, तुलाही अलर्ट राहावं लागेल, कारण तिला तुझ्यावर संशय येता कामा नये. आणि तिला जर कळलं ना ह्या घरात मी तुला प्लॅन्ट केलंय, तर ती तुलाही या घरातून बाहेर काढून टाकायला मागे पुढे विचार करणार नाही. आतापर्यंत आम्हाला फक्त संशय होता, पण आता खात्री पटली. गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग आजी. गुड मॉर्निंग बाळा. गुड मॉर्निंग. अरे हे काय, मी यशोधराला सांगितलं होतं ना ब्रेकफास्ट पाठवायला, तिने तुलाच कामाला लावलं. डॅड, हे काम नाहीये, आता हे माझं कर्तव्य आहे. असं नाही, पण नम्रताला सांगायचं ना. तू कशाला उगाच त्रास करून घेतलास? नाहीतर मला सांगायचं, मी घेऊन आले असते. आजी, मी इथे असताना तुम्ही हे काम का कराल? आणि तुमच्या दोघांवरही जर माझा हक्क नसेल ना तर तसं सांगा. आता हे काय मध्येच? मग मी माझ्या डॅड साठी ब्रेकफास्ट आणू शकत नाही का? चुकलं बरं का मालकीनबाई. अरविंद, तुला असं हसताना बघितलं ना की खूप बरं वाटतं. काल रात्री तू आमचा जीव टांगणीला लावला होतास. कारण आतापर्यंत माझं तुमच्याकडे लक्षच नव्हतं ना. पण आता तसं होणार नाही, कारण आजपासून तुमच्या जेवणाची आणि औषधाची सगळी जबाबदारी माझी. चालेल ना बाबा? बाबा, तू आता बाबा म्हणालीस ना, तर आता हा बाबा तुझ्या शब्दाबाहेर जाईल का? खरंच मी तुम्हाला बाबा म्हणू? डॅड असं थोडं फॉर्मल वाटतं ना. चालेल ना. एक सांगू का, तू जर मला बाबा म्हणायला सुरुवात केलीस ना तर हा बाबा औषध न घेताच बरा होईल. काय आई? अगदी खरंय. ठरलं तर मग. सो आजपासून तुमच्या दोघांचं ही रुटीन मी सेट करणार. सो बाबा, मी तुम्हाला काही बेसिक योगा शिकवते आणि आजी तुम्हाला सुद्धा. सो योगा बरोबर आपण दररोज वॉकला सुद्धा जायचं, म्हणजे तुम्ही लवकर बरे व्हाल. योगा प्लस वॉक? आताच नाही बाबा, आत्ता फक्त तुम्हाला बेड रेस्ट करायची.
तुम्ही पूर्ण बरे झालात ना की मी स्वतः तुम्हाला दररोज फ्रेश हवेत वॉकला नाही. किती लागलीस बाळा तू. हं? तुझ्या आई वडिलांची काळजी सुद्धा अशीच घेत असशील ना तू. म्हणून तर ठणठणीत आहेत ते. मला सांगतो आई, ही अशी गोड आणि हुशार मुलगी जर असेल ना तर कुठल्या आई वडिलांची इच्छा होणार आहे आजारी पडण्याची. हा बाबा बाबा ओ पाणी हवंय का तुम्हाला? मी देते. काय ग काय झालं? आणि अगं कुठे होतीस तू? काय ग तोल गेला असता तर त्यांचा? मला जेवढी शक्य होती तेवढी काळजी मी घेतली, पण आता आता त्यांची काळजी कोण घेणार? काय ग आठवण आली आई बाबांची? हं? अगं नवीन नवीन लग्न होतं ना तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींसाठी डोळ्यात पाणी येतं. काय करणार, जगाची रीतच आहे ना. आई बाबांना आपली लेक आपल्या काळजाचा तुकडा कधी ना कधीतरी दूर ठेवावाच लागतो. अशा वेळेला ना मला बहिणाबाईंच्या ओळी आठवतात. काय? देरे देरे योग्या ध्यान ऐक कायमी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. किती सुंदर ओळी आहेत बघ. आराध्या, काय झालं बाळा? डोळे पुस आधी, डोळे पुस. आजी तुम्हाला माहितीये, आम्ही लहान असतानाच आमची आजी गेली. त्यामुळे आजीची माया, प्रेम, गोड कौतुक, लाड हे काहीच अनुभवायला मिळालं नाही. मग मी कशासाठी आहे? तुझे लाड, गोड कौतुक सगळं ही आजी करेल ना पूर्ण. आणि हा बाबा तुझे सगळे हट्ट पुरवेल. काय? हो बाबा. आणि हे बघ, हे घर तुझंच आहे आणि ही सगळी तुझी हक्काची माणसं आहेत, कळलं का? शाणी ग माझी बाळती. फक्त एक सोडून. चला या बाहेर जरा. काय झालं? चला 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 बाहेर कळेल आपल्याला. चला या. नम्रता मॅडम बसा, गाडीत बसा. कशाला? कुठे चाललोय आपण? मला घरात काम आहेत. बस बसा. संजय, आमच्या सुनबाई आहेत ना आराध्या, त्या इतक्या हुशार त्याची आम्हाला कल्पनाच नव्हती. आमच्यावर वॉच ठेवण्यासाठी तिने आमच्याच घरात खुफिया एजंट ठेवलाय. पण मॅडम, अशा छोट्या माणसांना आपण किती मोठी शिक्षा करतो हे कदाचित त्या एजंटला माहिती नसावं. यू आर राईट. आम्हाला असं वाटतं तू आता त्या एजंटला नीट सांग आम्ही किती वाईट आहोत. बरोबर. नम्रता, नाही नाही नाही, मी काहीच नाही केलं. मला समोरचा माणूस बोलतोय ना. समोरचा माणूस बोलत असताना आपण मध्ये बोलायचं नाही. बेसिक मॅनर्स. काय ग?
आमच्याकडे नोकरी करतेस, आमच्या पगारावर माज करतेस आणि आमच्याशीच गद्दारी करतेस. नम्रता, आराध्याने तुला प्लांट केलंय हे आम्हाला म्हणजेच मॅडमला कळालंय. नाही नाही, तुमचा ना काहीतरी गैरसमज होतोय. मी असं काहीच नाही केलंय, खरंच. उप्स, खरंच? रिअली? ओ माय गॉड. संजय, व्हॉट इज दिस? रॉंग इन्फॉर्मेशन. गैरसमज झालाय आपला. सॉरी डार्लिंग. ओके, सॉरी. संजय, सोडून ये तिला. हो मॅडम. चला नम्रता मॅडम, चला. खरंच जाऊ? कुठे निघालीस? हा, अगं विचार तरी आम्हाला. हा तुला कुठे सोडणार? हा तुला अशा ठिकाणी सोडणार जिथून तू कधीच परत येणार नाहीस आणि कुणाला कळणारही नाही तू कुठे गेलीस. कोणी शोधू शकणार नाही. हा, पण सगळे विचारणार, एकमेकांना विचारणार, नम्रता कुठे आहे? तुला माहितीये? तुला माहितीये? कुठे गेली बिचारी? कुठे गेली? कुठे गेली? No one knows. No one will know. मॅडम, आपण एक काम करूया, हिला पोलिसात देऊया आणि भाऊजींना एक्सपायर झालेल्या मेडिसिन्स हिनेच दिल्या असं पुरावा तयार करूया. आणि तशी हिची ओळख वेगळी आहे, ती पोलीस शोधून काढतीलच.